नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा धडा अभ्यासत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार कोणते आहे ते आपण पाहिले। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याच रासायनिक अभिक्रिया होत असताना या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया ही कशा प्रकारे होते हे आता आपण अभ्यासणार आहोत। तर यामध्ये त्याला इंग्रजीमध्ये एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन असं म्हटलं जातं। आता सुरुवातीला आपल्याला बघा काय म्हटलं आहे की विविध प्रक्रिया व अभिक्रिया उष्णतेचे आदानप्रदान होते। विविध अभिक्रियांमध्ये काय होतं की उष्णतेचे आदानप्रदान होत असतं। त्यावरून प्रक्रिया व क्रियांचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया। प्रथम उष्माग्राही व उष्मादायी आपण अभिक्रिया पाहणार आहोत। यासाठी आपल्याला बघा इथं सांगितले उदाहरण दिलेत, बर्फ वितळतो, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळते। हे भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता वापरली जाते। बर्फ वितळतो म्हणजे काय होतं की बाहेरची उष्णता घेतली जाते आणि बर्फाचं पाणी होतं। पोटॅशियम नायट्रेटमध्ये काय होतं की बाहेरची उष्णता घेऊन ते पाण्यात विरघळतं, म्हणून त्यांना उष्माग्राही, बाहेरची उष्णता घेतात म्हणून त्यांना उष्माग्राही प्रक्रिया असं म्हटलं जातं। तर पाण्यापासून बर्फ तयार होणे किंवा सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे, या ठिकाणी काय होतं की ही सुद्धा एक भौतिक बदल आहे, पण हे घडत असताना काय केले, उष्णता बाहेर फेकली जाते। आता उष्णता बाहेर फेकली जाते म्हणजे काय की पाण्यामधली उष्णता बाहेर, पाणी थंडच असतं, पण जेव्हा आपण त्याचा बर्फ बनवत असतो, फ्रीजमध्ये ठेवत असतो, तेव्हा पाण्यामधली उष्णता बाहेर पडून बर्फ तयार होत असतो। सोडियम हायड्रॉक्साईड जेव्हा पाण्यात विरघळत असतं तेव्हा सुद्धा काय होते, उष्णता बाहेर पडत असते आणि सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळत असतं, म्हणून याला उष्मादायी प्रक्रिया असं म्हटलेलं आहे। अजून बघा काय म्हटलंय की सहज सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यात विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते। सल्फ्युरिक आम्ल, सल्फ्युरिक ॲसिड म्हटलं H2SO4, हे जेव्हा आपल्याला पाण्यामध्ये विरघळवायचं असतं, विरलीकरण म्हणजे काय की पाण्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून काय करायचं असतं, डायल्यूट करायचं असतं, कॉन्सन्ट्रेशन आहे ते डायल्यूट करायचं असतं। आणि हे करत असताना काय की मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते। तुम्ही कोणतेही ॲसिड घ्या, जेव्हा पाण्यात टाकता तेव्हा बघा किंवा जमिनी पडतं तेव्हा ते तिथून फेस आल्यासारखा दिसतो, म्हणजे ते एवढं कॉन्सन्ट्रेट असतं। आणि ते जेव्हा आपण पाण्यात विरघळवत असतो तेव्हा पाण्यात विरघळण्यासाठी उष्णता मोठी बाहेर फेकली जाते। आता त्यामुळे काय, सहज सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो। जेव्हा आपण असं केलं, एका बिकरमध्ये ॲसिड घेतलं आणि पाणी ओतलं, तर एकदम काय होतं की पाण्याचं लगेच बाष्पीभवन होतं, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात काय केली जाते, उष्णता बाहेर फेकली जाते, पाण्याचं बाष्पीभवन होतं। हे टाळण्यासाठी आपण काय करतो, आवश्यक तितकेच पाणी काच पात्रात घेऊन थोडे थोडे सल्फ्युरिक ॲसिड ओतून ढवळणे, म्हणजे एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जाते। मग आम्हाला जर हे सल्फ्युरिक ॲसिड जेव्हा आम्हाला डायल्यूट करायचं असेल तेव्हा काय करायचं, एक बिकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक एक दोन दोन थेंब असं टाकत ढवळत काय करायचं, हळूहळू काय करायचं, ते सल्फ्युरिक ॲसिड पाण्यामध्ये आपण टाकत राहिल्यानंतर काय होणार आहे, डायल्यूट होत जाणार आहे, थोडी थोडी उष्णता बाहेर पडणार आहे। आता यानंतर आपल्याला उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे, ह्यासाठी आपल्याला एक प्रयोग इथं करून पाहायचा आहे। बघा, यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, प्लास्टिकच्या 2 बाटल्या, मोजपात्र, तापमापी इत्यादी हे आपल्याला साहित्य लागणार आहे। याचबरोबर आपल्याला काही रासायनिक पदार्थ लागणार आहेत, त्याला पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, पाणी इत्यादी हे आपल्याला रासायनिक पदार्थ लागतील। तर बघा काय सांगितले, कंसात एक टीप दिलेली आहे, सोडियम हायड्रॉक्साईड दाहक असल्याने शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक हाताळा। जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये जात असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वस्तू ही काळजीपूर्वक हाताळायची असते, कारण तिथं रसायनांचा जास्तीत जास्त, आता रसायन कोणतं कॉन्सन्ट्रेटेड आहे, कोणतं डायल्यूट आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं, तरी पण आपण काय करायचं की कोणतंही जेव्हा आपण प्रयोग करत असतो तेव्हा आपल्याकडे सेफ्टी गॉगल्स, ग्लोव्ज काही असले पाहिजेत, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी, आणि व्यवस्थित आपण ते साहित्य असेल, रासायनिक पदार्थ असतील तर ते आम्ही व्यवस्थित हाताळली पाहिजे। त्यासाठी आपल्याला इथे एक टिप दिलेली आहे। कृती आता आपण पाहूया। यामध्ये म्हटलेलं असं आहे
की प्लास्टिकच्या 2 बाटल्यांमध्ये प्रत्येकी 100 ml पाणी घ्या. प्लास्टिकच्या 2 बाटल्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये 100 ml पाणी घ्यायला लावलेलं आहे आपल्याला. प्लास्टिक हे उष्णतारोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. प्लास्टिक कसं आहे, उष्णतारोधक आहे, त्यामुळे आपल्याला काय करता येतो, तर उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. बाटल्यांतील पाण्याच्या तापमानाची नोंद करा. आता बघा 100 ml पाणी घेतलं की लगेच काय करायचं, दोन्हीची काय करायची, तापमानाची तापमापीच्या साह्याने काय करायचं, टेम्परेचर मोजायचं. एका बाटलीत 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 घाला. बाटलीत चांगली हलवा. तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची नोंद करा. लगेच काय करायचं, दोन बघा 2 बाटलीमध्ये 100 ml आपण घेतलं पाणी, तर एका बाटलीत दोन्हीचा आधी काय करायचं, टेम्परेचरच्या साह्याने आपण टेम्परेचर मोजणार आहे. नंतर मोजल्यानंतर एका बाटलीत काय करायचं आपल्याला, पोटॅशियम नायट्रेट KNO3 5 ग्रॅम टाकायचं आहे आणि बरोबर मिक्स करायचं, झाकण लावायचं, ती बाटली हलवायची. म्हणजे काय होणार आहे, चांगलं मिक्स होणार आहे पोटॅशियम नायट्रेट. आणि ते झाल्या लगेच काय करायचं, परत काय करायचं, ते बाटलीचं झाकण उघडायचं आहे आणि तापमानाची नोंद घ्यायची, त्या द्रावणाच्या तापमानाची नोंद घ्यायची. आता दुसऱ्या बाटलीत काय करायचं, मग 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचे, NaOH म्हटलेलं आहे, ते टाकायचे आणि बाटलीत त्याचप्रमाणे काय करायची, वरचं झाकण हे करून चांगलं हलवलं की परत तापमानाची नोंद घ्यायची. मग आता दोन्हीच्या तापमानामध्ये काय आपल्याला कळणार आहे की कोण उष्मादायी कोण उष्माग्राही आहे, हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर पहिल्या बाटलीत आपण काय केलं, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळते ही प्रक्रिया घडली, तर दुसऱ्या बाटलीत सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया घडली. दोन्ही बाटल्यामध्ये दोन्ही काय झालेले आहेत, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड दोन्ही सुद्धा काय झालेले, विरघळलेले आहेत. तुमच्या निरीक्षणावरून यातील कोणती प्रक्रिया उष्मादायी आणि कोणती प्रक्रिया उष्माग्राही आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता प्रत्यक्षात प्रयोग केल्यानंतर तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता, टेम्परेचर मोजू शकता, लगेच सांगू शकता की उष्मादायी आणि उष्माग्राही कोण आहे ती. आता बघा की पोटॅशियम नायट्रेट विरघळण्याची प्रक्रिया घडून येताना परिसरातील उष्णता शोषली जाते. बघा पोटॅशियम नायट्रेट जेव्हा काय होतं, या पाण्यात विरघळत असतं, तेव्हा ते परिसरात जेवढी उष्णता आहे ती शोषण्याचं काम केलं जातं. त्यामुळे द्रावण तयार होताना त्याचे तापमान कमी होते. त्यामुळे जेव्हा द्रावण तयार होतं तेव्हा त्याचं काय होतं, तापमान कमी झालेलं दिसतं. ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला उष्माग्राही प्रक्रिया असं म्हणतात. ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते, घेतली जाते, त्याला उष्माग्राही. बघा ग्राही या शब्दातच आपल्याला अर्थ लक्षात येते की उष्माग्राही प्रक्रिया म्हणजे काय, की बाहेरचं तापमान घेणे, रासायनिक अभिक्रिया होत असताना बाहेरचे तापमान घेणे, त्याला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. मग तेच ह्या पोटॅशियम नायट्रेटच्या संदर्भात तसंच झालेलं आहे की काय होते, जेव्हा द्रावण तयार होते तेव्हा ते बाहेरची उष्णता घेतात आणि त्यामुळे इथं उष्माग्राही प्रक्रिया त्याला आपण म्हणू शकतो. जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड स्थायू रूपातलं, सोडियम हायड्रॉक्साईड लिक्विडमध्ये सुद्धा असतं, स्थायू रूपातलं जेव्हा 5 ग्रॅम आपण सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया झाली, म्हणजे पाण्यात जेव्हा ते विरघळलं तेव्हा काय झाली, उष्णता बाहेर फेकली गेली. उष्णता बाहेर फेकली गेली म्हणजे टाकली गेली आणि व त्याच्या तापमानात वाढ झाली. त्याच्या तापमानात काय झाली, वाढ झाली. ज्या प्रक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियांना उष्मादायी प्रक्रिया असे म्हणतात. आता याच्यामध्ये काय झालं, हे अभिक्रिया होत असताना उष्णता बाहेर टाकली गेली. बघा सोडियम हायड्रॉक्साईड जेव्हा पाण्यात विरघळायला लागलं तेव्हा ही उष्णता आहे, ही उष्णता बाहेर टाकली गेली आणि त्यामुळे तापमानामध्ये जे द्रावण तयार झालं त्या तापमानामध्ये काय झाली, वाढ झाली. म्हणून त्या प्रक्रियेत उष्णता बाहेर टाकल्या गेल्यामुळे त्याला उष्मादायी, म्हणजे उष्णता बाहेर पडली म्हणून दायी म्हणजे बाहेर पडली, त्यालाच आपण उष्मादायी प्रक्रिया असे म्हटलेलं आहे. आता आपण बघणार आहे उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया. ह्या अभिक्रिया कशा होतात, तर रासायनिक अभिक्रियेमध्ये सुद्धा उष्णतेचे देवाणघेवाण होते. त्यानुसार काही रासायनिक अभिक्रिया उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात. जेव्हा रासायनिक अभिक्रिया होत असते तेव्हा उष्णतेचे देवाणघेवाण होते. आता उष्णतेची देवाणघेवाण होते म्हणजे काय होतं की काही रासायनिक अभिक्रिया काय करतात, उष्णता बाहेर फेकली जाते, तर काही अभिक्रियामध्ये उष्णता ग्राह्य म्हणजे घेतली जाते. तर बघा उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये बघा, आता उष्मादायीचा आपण अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ह्याचं जरा अभिक्रिया बघणार आहोत. तर उष्मादायी रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे जेव्हा रूपांतर उत्पादितामध्ये होत असताना उष्णता बाहेर टाकली जाते. बघा जेव्हा उष्मादायी रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतं, जेव्हा अभिक्रियाकारके आहेत, अभिक्रियाकारके म्हणजे तुम्हाला मी सांगितलं या बाणाच्या डाव्या साईडला हे अभिक्रियाकारके असतात आणि उजव्या साईडला काय असतात, उत्पादिते असतात. मग आपल्याला काय बोललं इथं की उष्मादायी रासायनिक अभिक्रियेमध्ये, बघा उष्मादायी रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर, हे अभिक्रियाकारक हे आहे, याचे रूपांतर उत्पादितेमध्ये होताना, म्हणजे याच्यामध्ये होताना काय होतंय, उष्णता बाहेर टाकली जाते. म्हणजे उष्णता काय केली जाते, ही
बाहेर टाकली जाते, सॉरी उष्णता बाहेर टाकली जाते इथं. अशा प्रकारे हे खालचं उदाहरण आहे बघा उष्मादायीचं. तर उष्णता बाहेर टाकली जाते म्हणून आपल्याला हे उष्मादायी अभिक्रिया असं याला म्हटलेलं आहे. म्हणजे बघा कॅल्शियम ऑक्साईड आणि हायड्रोजन हे जेव्हा आपण एकत्र करतोय तेव्हा काय होते, उष्णता बाहेर पडते आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला उत्पादित इथं मिळालेले दिसतंय. म्हणजे थोडक्यात उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया कशी ओळखायची, तर उत्पादितेमध्ये उष्णता आली तर ती उष्णता बाहेर फेकलेली आहे. आणि जेव्हा उष्णताग्राही म्हणजे सुरुवातीलाच अभिक्रियाकारकांबरोबरच उष्णता येते तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे उष्माग्राही अभिक्रिया. लक्षात घ्या, लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. उत्पादितेमध्ये उष्णता हा शब्द आला तर ती उष्मादायी अभिक्रिया, आणि अभिक्रियांमध्ये जर उष्णता हा शब्द आला तर ती कुठली झालं की उष्माग्राही अभिक्रिया. आता यामध्ये आता आपण बघितलं की उष्मादायी रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर बघा उत्पादितेमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते, तर उष्माग्राही अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकांचे रूपांतर होताना उत्पादितांमध्ये होताना परिसरातून उष्णता काय केली जाते, शोषली घेते. म्हणजे बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते बघा, एकतर उष्णता सतत द्यावी लागते किंवा बाहेरून उष्णता शोषली जाते. तर आपल्याला हे उदाहरण दिलेले आहे इथं. पहिलं आहे उष्माग्राहीचं बघा, कॅल्शियम ऑक्साईड सॉरी कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 सॉलिड आहे, त्याला सतत उष्णता द्यावी लागते आणि ही उष्णता दिल्यानंतर आम्हाला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे उत्पादिते मिळतात. ह्याला जर उष्णता नाही दिली तर हे उत्पादिते तयारच होणार नाही. म्हणजे थोडक्यात ह्याला आपण उष्णता दिलेली आहे, सतत उष्णता देतोय. काही वेळा अभिक्रियामध्ये उष्णता शोषली जाते. आता ही म्हणून ही उष्माग्राही अभिक्रिया झाली. आता कॅल्शियम ऑक्साईड आणि H2O म्हणजे पाणी. आता कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनकळे आपण म्हणतोय, तर त्याच्यामध्ये दोन्ही जर आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा काय होतं की ही उष्णता बाहेर फेकली जाते आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला काय मिळते, उत्पादित मिळते. जरा डोके चालवा असं म्हटलंय की विरघळण्याची प्रक्रिया व रासायनिक अभिक्रिया यात फरक काय आहे. तर विरघळण्याची प्रक्रिया आणि रासायनिक अभिक्रिया. आता रासायनिक अभिक्रियेमध्ये बघा की रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण आता बघितलं की रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्माग्राही किंवा उष्मादायी असे प्रकार आपल्याला दिसतात. विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सुद्धा हे दोन प्रकार दिसतात. याच्यामध्ये थोडक्यात काय की इथं जे कोणताही एक हे असेल, मूलद्रव्य असेल, ते पाण्यामध्ये विरघळण्याची प्रक्रिया आणि रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय होतं की त्याच्यातले जे संयुग आहेत हे संयुगांची अभिक्रिया होते. याच्यामध्ये विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ही कोणतीही अभिक्रिया होत नाही. तिथं काय होतंय, फक्त ती विरघळण्याची प्रक्रिया आपल्याला तिथं आढळते. आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतात, हे संयुगाची अभिक्रिया आपल्याला इथं दिसत असते. तर हा फरक आम्ही इथं सांगू शकतो. तर द्रावकामध्ये द्राव्य विरघळल्यानंतर नवीन पदार्थ बनतो का, तर याचं उत्तर येणार आहे नाही. नवीन पदार्थ होतच नाही. पाण्यामध्ये आम्ही जर मीठ टाकत राहिलो तर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे मिठाचंच द्रावण आम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे. नवीन पदार्थ कोणताही बनत नाहीये. आता आपला रासायनिक अभिक्रियेचा दर आपण बघणार, रेट ऑफ केमिकल रिएक्शन असं म्हटलेलं आहे. तर बघा सांगा पाहू असं म्हटलेलं आहे, खालील प्रक्रियांना लागणारा वेळ विचारात घेऊन त्यांचे 2 गटात वर्गीकरण करावं, त्या गटांना शीर्षक द्या. आता बघा रासायनिक अभिक्रिया किंवा प्रक्रिया होत असताना त्याचे 2 गटामध्ये वर्गीकरण करायचे आपल्याला. का वर्गीकरण करतोय, कारण त्यांचे रासायनिक अभिक्रिया होताना लागणारा वेळ म्हणजे आता आपण 2 प्रकार कसे करू शकतो, तर एक काय जलद गतीने आणि मंद गतीने होणारी प्रक्रिया, एक जलद गतीने होणारी प्रक्रिया आणि एक मंद गतीने होणारी किंवा कमी गतीने होणारी प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. स्वयंपाकाचा गॅस पेटवून तो जळू लागतो, ही काय असणार आहे, जलद गतीने प्रक्रिया. लोखंडी वस्तू गंजते, लोखंड लगेच गंजत नाही, त्याला वेळ लागतो, म्हणून ही मंद गतीची प्रक्रिया आहे. खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होणे, ही सुद्धा मंदच आहे, कारण खडकाची लगेच माती होत नाही, वर्षानुवर्षे ही प्रक्रिया चालू असते, तुम्ही शिकलाय. त्यामुळे ही सुद्धा काय मंद गतीची प्रक्रिया आहे. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत ईस्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होणे, तर ही सुद्धा मंद गतीचीच प्रक्रिया आहे. लगेच ईस्ट मिळालं नाही तर ती प्रमाणात हळूहळू मिसळल्यानंतर ते अल्कोहोल तयार होते. परीक्षा नळीत विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात, तर हे काय आहे, ही तर मात्र काय आहे, जलद गतीची प्रक्रिया आहे. सोडा टाकला खाण्याचे की लगेच बुडबुडे तयार व्हायला सुरुवात होतात. बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळल्यावर पांढरा अवक्षेप तयार झाला, तर ही सुद्धा काय आहे, जलद गतीची प्रक्रिया आहे. वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की काही अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात, म्हणजेच
जलद गतीने घडतात तर काही पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो, म्हणजे त्याला मंद गतीने घडतात. याचा अर्थ असा की भिन्न अभिक्रियांचा दर भिन्न असतो. प्रत्येक अभिक्रियाचा दर काय असतो? भिन्न असतो. आपण काय बघितलं आता की जलद गतीने आणि मंद गतीने होणाऱ्या अभिक्रिया, त्यानुसार यांचं वर्गीकरण सुद्धा आपण बघितलं की अभिक्रिया होत असताना त्यांना कधी कधी जास्त वेळ लागतो तर कधी लगेच अभिक्रिया घडत असते. बघा, एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दरांनी घडू शकते. आता एकच अभिक्रिया आहे पण मात्र तिची अट बदलल्यानंतर ते वेगवेगळ्या दरांनी घडू शकते. आता ते कशी काय? तर बघा, उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला खूप वेळ लागतो, तर उन्हाळ्यामध्ये उच्च तापमानाला दुधाचे दही बनण्याचा अभिक्रियेचा दर वाढतो व दही लवकर बनते. आता विरजल्यानंतर दही लावतो, विरजन म्हणतो आपण. जेव्हा हिवाळ्यामध्ये आपण दुधामध्ये विरजण टाकतो दही लावण्यासाठी, तेव्हा दही बनण्यासाठी आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप वेळ लागतो. मात्र उन्हाळ्यामध्ये काय होतं, लगेच काय होतं, दही बनतं. म्हणजे अभिक्रियेचा दर वाढतो. का? कारण तापमान उन्हाळ्यामध्ये जास्त असतं आणि हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे काय होतं, आपल्याला तिथं वेळ लागतो. असं तिथं सांगितलेलं आहे. बघा, रासायनिक अभिक्रियेचा दर कोणत्या घटकावर अवलंबून असतो ते आता आपण पाहूया. आता ही जी रासायनिक अभिक्रिया आहे याचा दर कोणत्या घटकावर अवलंबून असतो ते आता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. यासाठी आता आपल्याला इथं म्हटलेलं आहे बघा की रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. ही रासायनिक अभिक्रिया आहे, या अभिक्रियाच्या दरावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर पहिला आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. त्याला नॅचरल ऑफ रिॲक्टंट असं म्हटलेलं आहे. अभिक्रियाकारकांचं स्वरूप म्हणजे अभिक्रियाकारके म्हणजे कोण आहे तुम्हाला माहिती आहे की बाणाच्या डाव्या साईडला ज्यांची अभिक्रिया होणार आहेत अशी मूलद्रव्ये, त्यांना अभिक्रियाकारके असे म्हटलेले आहे. आता या अभिक्रियाकारकांच्या स्वरूपावरती सुद्धा अभिक्रिया कशी म्हणजे लगेच जलद गतीने होणार आहे का मंद गतीने होणार आहे हे पण त्याच्यावरती अवलंबून आहे. आता उदाहरण याचं द्यायचं झालं तर बघा, इथं सांगितलं आहे की ॲल्युमिनियम व जस्त या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघू. आता ॲल्युमिनियम आणि जस्त या दोन्हीची विरल म्हणजे डायल्यूट हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आपण म्हटलेलं आहे, त्याच्याबरोबर आता आपल्याला अभिक्रिया बघायची आहे. तर बघा, ॲल्युमिनियम व झिंक या दोन्ही विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन H2 वायू मुक्त होतो. ह्या दोघांची जेव्हा अभिक्रिया होते HCl बरोबर, तेव्हा H2 वायू काय होतो, मुक्त होतो आणि या धातूचे पाण्यात विद्राव्य असे क्षार मिळतात. म्हणजे नंतर या जे दोन धातू आहेत यांचे विद्राव्य म्हणजे विरघळत नाहीत, पाण्यात आपल्याला ते क्षार मिळतात त्यांचे, कोणाचे, ॲल्युमिनियम आणि जस्ताचे. परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जलद होते. आता दोन्हीचं उत्पादिते म्हणजे काय की विद्राव्य असे क्षार पाण्यात सापडतात, हे दोन्हीचं उत्पादन आहे. दोन्हीची सुद्धा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर काय होते, अभिक्रिया होते. परंतु हे दोन्हीची अभिक्रिया होत असताना झिंकपेक्षा या ॲल्युमिनियमची अभिक्रिया ही हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर काय होते, जलद गतीने होत असते. बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल दोन्हीसाठी सारखंच आहे, पण झिंक बरोबर होत असताना अभिक्रिया आणि ॲल्युमिनियम बरोबर होत असताना अभिक्रिया यामध्ये फरक काय आहे? तर झिंक बरोबर होत असताना हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर झिंकची अभिक्रिया आणि ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जी अभिक्रिया आहे, ही अभिक्रियांची तुलना केली असता ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी जी अभिक्रिया आहे ती जलद आहे. आता अभिक्रियेच्या दरातील या फरकाला धातूचे स्वरूप कारणीभूत आहे. आता हे का झालं, तर ही जी अभिक्रिया होते, ही जे अभिक्रियेचा दर आहे म्हणजे जलद गतीने का होते, तर याला कारण काय आहे की धातूचं स्वरूप, जे ॲल्युमिनियमच्या धातूचं जे स्वरूप आहे हे स्वरूप काय आहे, कारणीभूत आहे. कशासाठी? या हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जलद गतीने अभिक्रिया होण्याची. आता ॲल्युमिनियम हा Zn पेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. दुसरा अजून आपण असं म्हणू शकतो की ॲल्युमिनियम म्हणजे Al म्हटलेलं आहे बघा, त्याचं संज्ञा आहे तिची, आणि Zn म्हणजे झिंक आहे. तर ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे, रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळं तो हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियमच्या अभिक्रियेचा दर हा Zn बरोबरील अभिक्रिये दरापेक्षा जास्त आहे. लक्षात येते की हा अभिक्रियाशील असल्यामुळं, ॲल्युमिनियम हा अभिक्रियाशील असल्यामुळं जेव्हा त्याची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते ती झिंकपेक्षा जास्त असते. का? कारण तो अभिक्रियाशील आहे म्हणून. अभिक्रियाकारकांचे स्वरूप रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते आणि ह्या अभिक्रियाकारकांचे स्वरूप जे आहे म्हणजे ते अभिक्रियाशील आहेत का नाहीत,
किंवा कमी आहेत, नाही असं होतच नाही, जास्त आहेत का कमी आहेत. मग अभिक्रियाकारके जे आहेत ते अभिक्रियाशीलता आहे जास्त कशी आहे याच्यावरती रासायनिक अभिक्रियेचा दर अवलंबून असतो. तर आपण हे शिकलेलो आहे कुठे, तर धातूची अभिक्रियाशीलता याविषयी आपण धातुविज्ञान या पाठात अधिक माहिती घेणार आहोत, म्हणजे पुढे घेणार आहोत, अजून घेतलेली नाही. तर धातूंची जी अभिक्रियाशीलता आहे याविषयी आपण धातुविज्ञान हा आपला पाठ आहे, त्या पाठात आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर आपण हा पहिला आता मुद्दा बघितला की अभिक्रियाकारकांच्या स्वरूपावरती अभिक्रिया जी होणार आहे ती अभिक्रिया कशी होणार आहे याच्यावरती अवलंबून असणार आहे. म्हणजे अभिक्रियाकारकांचं स्वरूप म्हणजे ते क्रियाशील आहेत किती आहेत याच्यावरती त्यांची अभिक्रिया म्हणजे रासायनिक अभिक्रिया हे अवलंबून असणार आहे. तर आपण आता बघतोय की रासायनिक अभिक्रियाच्या दरावर परिणाम करणारे घटक. तर यातला पहिला पॉईंट आपण आज बघितला की अभिक्रियाकारकांचे स्वरूप. आता आपण दुसरा पॉईंट बघणार आहे की अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. आता अभिक्रियाकारके म्हणजे मूलद्रव्यच असणार आहेत ते, तर त्यांच्या कणांचा आकार आपल्याला बघायचे. साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट असं म्हटलेलं आहे बघा. त्यासाठी आपण इथं आपल्याला करून पहा एक प्रयोगच सांगितलेला आहे. यामध्ये आपल्याला साहित्य घ्यायला लावले, 2 परीक्षानळ्या घ्यायचे आहेत, वजन काटा, मोजपात्र इत्यादी आपल्याला प्रयोगशाळेतलं साहित्य घ्यायचं आहे. बरोबर काय घ्यायचं अजून, रासायनिक पदार्थ काही घ्यायचे आहेत, शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा, विरल HCl इत्यादी. विरल म्हणजे डायल्यूट हायड्रोक्लोरिक आम्ल असं म्हटलेलं आहे. एवढं घ्यायचं आहे बघा की बघा शहाबादी फरशी असते त्या फरशीचे तुकडे घ्यायचे आणि शहाबादी फरशीचा चुरा सुद्धा घ्यायचे. आता याच्यावरून आपल्याला म्हणजे आपण काय केलं, तुकडे मोठे असणार आहेत आणि चुरा लहान असणार आहे, म्हणजे ते पार्टिकल आपण इथं जे म्हणले ना अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार, याच्यावरती आपल्याला रासायनिक अभिक्रियेचा दर अवलंबून आहे का ते आता आपण तपासणार आहोत. बघा यासाठी कृती सांगितलेली आहे. 2 परीक्षा नळीमध्ये सारख्याच वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे व चुरा घ्या. 2 परीक्षा नळ्या घ्यायच्या आहेत, टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला सारख्याच वजनाचे, दोन्हीचं वजन मात्र सारखं असलं पाहिजे, चुरा असू देत किंवा तुकडे असू देत, दोन्हीचे वजन सारखं असलं पाहिजे. आणि ते आपल्याला घेऊन काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचे 2 आणि दोन्हीमध्ये काय टाकायचे, परत दोन्हीमध्ये प्रत्येकी 100 ml विरल HCl टाका. बघा 100 ml काय करायचं आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल टाकायचं आहे. कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे जलद गतीने होतात की मंद गतीने होतात याचे निरीक्षण करायचे आहे. आता दोन्हीमध्ये 10 ml विरल HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायू त्याच्यातून उत्पादित तयार होणार आहे. मग तो होत असताना जे शहाबादीची फरशी तुकडे आणि चुरा ही दोन्ही परीक्षणांमध्ये जेव्हा आपण 10 ml टाकणार आहे तेव्हा CO2 वायूचे बुडबुडे कोणत्यामध्ये जास्त आणि कोणत्यामध्ये मंद गतीने होणार आहेत त्याचं निरीक्षण आपल्याला करायला लावलेलं आहे. तर बघा वरील कृतीमध्ये तुमच्या असे लक्षात आले असेल की शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर CO2 चे बुडबुडे हळूहळू तयार होतात. कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे हळूहळू तयार होतात, तर तुकड्यांबरोबर कमी तयार होतात, तर भुकटीबरोबर ते जलद गतीने तयार होतात. कार्बन डायऑक्साईडचे जे बुडबुडे आहेत ते फरशीबरोबर कमी आणि भुकटीबरोबर ते जलद गतीने तयार होतात असं आपल्याला कृतीवरून निष्कर्ष मिळणार आहे. तर वरील निरीक्षण असे दर्शवते की अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावरती अवलंबून असतो. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की जो अभिक्रिया होण्याचा जो दर आहे तो कणांच्या आकारावरती सुद्धा अवलंबून असतो. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असणार आहे. याच्यावरून आम्ही असं म्हणू शकतो की रासायनिक अभिक्रिया जेव्हा होत असते तेव्हा जे अभिक्रियाकारक आहे त्यांच्या कणाचा जेवढा आकार लहान असणार आहे तेवढे ते क्रियाशील जास्त असणार आहेत. अभिक्रियेचा दर क्रियाशील म्हणण्यापेक्षा त्यांच्या अभिक्रियेचा दर काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढा कणांचा आकार कमी तेवढा काय साईज कमी असणार आहे तेवढा काय असणार आहे, अभिक्रियेचा दर हा जास्त असणार आहे. आता हे दुसरा आपण अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार बघितला. आता आपण बघणार आहे अभिकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर बघा यासाठी आपल्याला म्हटलंय विरल व सहत हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 च्या भुकटीवर होणारी अभिक्रिया विचारात घेऊ. बघा आपण बघतोय पॉईंट काय, अभिकारकांची सहती त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असं म्हटलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये सहती म्हणजे ते कॉन्सन्ट्रेटेड आहेत. बघा विरल म्हणजे डायल्यूट आणि सहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, इंग्रजीमध्ये असं आपण म्हणतो. म्हणजे
ॲसिड जे आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड ते काही कॉन्सन्ट्रेटेड असतात, म्हणजे मग कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्याची पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं, मग 100% आहे, 80% आहे, 70% आहे, अशा टक्केवारीत. विरल म्हणजे 50पेक्षा कमी असतं, 10%, 5%. तर अशा प्रकारे विरल आणि सहज हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीवरती होणारी प्रक्रियेचा आता आपण काय करणार आहोत, ही अभिक्रिया विचारात घेणार आहोत. तर बघा, विरल आम्लाबरोबर CaCO3 ची अभिक्रिया मंदपणे होते. जे विरल आम्ल आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ह्याची जेव्हा अभिक्रिया होत असते, ती अभिक्रिया होत असताना ती मंद गतीने होते व कॅल्शियम कार्बोनेट हळूहळू नाहीसा होत जातो. हळूहळू काय होतं, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट नाहीसा होत जातो व कार्बन डायऑक्साईड हा वायू काय होतो, हळूहळू मुक्त होतो. बघा, जेव्हा ही कॅल्शियम कार्बोनेट हे हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर याची अभिक्रिया होत असताना विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हटलेलं आहे, तेव्हा जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते हळूहळू नाहीसं होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा सुद्धा हळूहळू मुक्त होताना आपल्याला दिसतो. का असं झालं, आपण घेतलंय काय, हायड्रोक्लोरिक आम्ल हे विरल घेतलेलं आहे, डायल्यूट घेतलेलं आहे, म्हणून असं आपल्याला हळूहळू कॅल्शियम कार्बोनेट नाहीसा झालेला दिसतोय आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा सुद्धा हळूहळू मुक्त होताना दिसतोय. पण याच्याऐवजी विरल आम्लाच्या ऐवजी जर आपण सहज म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलं तर अभिक्रिया जी होताना काय होणार आहे, जलद गतीनं होणार आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट हा लवकर नाहीसा होणार आहे, म्हणजे डायल्यूटपेक्षा हा लगेच नाहीसा होणार आहे. नंतर सहज आम्लाबरोबर अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद गतीने होते. आता सहज आम्लाची जी अभिक्रिया आहे ही साहजिकच आहे की विरल आम्लापेक्षा ही जलद गतीने अभिक्रिया इथं आपल्याला होणार आहे, जे आता आपणच बघितलंच की कॅल्शियम कार्बोनेट बरोबर सहज आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया, की सहज बरोबर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया लगेच झाली, तर विरल बरोबर काय झाली, कमी प्रमाणात झाली. तर बघा, तेच इथं आपल्याला सांगितलंय की सहज आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते, म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो. तेच आपल्याला इथं सांगितलंय की सहज आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया ही जलद आहे विरल आम्लापेक्षा. तर म्हणजेच काय की अभिक्रियेचा हा जो दर आहे, हा अभिक्रियेचा दर अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलतो, हे आपण यातून निष्कर्ष काढू शकतो. तर आता यानंतरचा जो पॉईंट आहे तो ई म्हणजेच अभिक्रियेचे तापमान, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. तर अभिक्रियेचे तापमान हा सुद्धा घटक अवलंबून आहे रासायनिक अभिक्रियेमध्ये. तर यामध्ये बघा की अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना, जेव्हा अपघटन अभिक्रिया होत असते त्याचा अभ्यास करताना बघा, चुनखडीच्या अपघटनाची कृती तुम्ही केली आहे. या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवळी दुधी होत नाही, कारण तेव्हा अभिक्रियेचा दर 0 असतो. तापवल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून CO2 हे उत्पादित तयार होते. यावरून असे लक्षात येते की अभिक्रियेचा दर हा तापमानावरती अवलंबून असतो. तापमान वाढले की अभिक्रियेचा दरही वाढतो. आता आपण एक चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटच हे जे घेतलेलं आहे चुनखडी, त्याचा आपण कृती बघितलेली आहे. त्या कृतीमध्ये आपण काय केलं की एक याच्यामध्ये आपण काय केलं की चुनखडी घेतली आणि चुनखडीला काय केली, उष्णता दिली आणि उष्णता दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की चुन्याची निवळी तयार झाली आणि कार्बन डायऑक्साईड काय झालं, उत्पादित आहे. अशा प्रकारे हे तयार झालं. पण हे कधी झालं, जेव्हा आपण काय केलं, त्याला उष्णता दिली. आता जर ही उष्णता दिलीच नसती तर हे उत्पादित तयारच झालं नसतं. तर हे आपण काय केले, जेव्हा बर्नरने उष्णता दिली, देण्यापूर्वी जर उष्णता दिलीच नसती तर देण्यापूर्वी चुन्याची निवळी दुधी होत नाही. जी चुन्याची निवळी आहे ती काय होणार आहे, दुधी होणारच नाही, कारण तेव्हा अभिक्रियेचा दर 0 असणार आहे. का असं झालं, कारण की आपण उष्णता दिली नसल्यामुळं चुन्याची निवळी दुधी झाली नाही आणि अभिक्रियेचा दर 0 असला. पण जसं आपण बर्नर चालू केला, हळूहळू काय झालं, तापमान वाढलं आणि तापमान जसं वाढत जाते तसं काय होतं, वाढत गेलं की कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित काय होतं, तयार होत जातं. म्हणजेच आम्हाला असं लक्षात येतंय की अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढले की अभिक्रियेचा दर सुद्धा काय होतोय, वाढतंय. म्हणजे तापमान जसं वाढत जाते तसं काय होतंय, अभिक्रियेचा दर सुद्धा वाढत जातोय, हे आम्ही यातून सांगू शकतो. आता यातला शेवटचा जो पॉईंट आहे तो उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट आपण म्हणतोय. आता यासाठी सुद्धा आपल्याला एक रासायनिक अभिक्रिया सांगितलेली आहे. त्या अभिक्रियेवरून उत्प्रेरक म्हणजे का असं म्हटलेलं आहे ते तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. तर बघा,
पोटॅशियम क्लोरेट KClO3 असं पोटॅशियम क्लोराईडचं हे आहे, संज्ञा आहे, संयुगाचं आपण संज्ञा अशी लिहितो. तर बघा, पोटॅशियम क्लोराईड जेव्हा आपण तापवतो, त्याचे जेव्हा अपघटन होतं ते मंद गतीनं होतं, आणि ते होत असताना आपल्याला अशा प्रकारचं खाली रासायनिक अभिक्रिया तयार होते. म्हणजे KClO3 ह्याला जेव्हा उष्णता देणार आहे तेव्हा आम्हाला KCl पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन अशा प्रकारे हे काय होणार आहे, उत्पादिते मिळणार आहेत. पण कधी मिळणार आहेत, जेव्हा आपण त्याला काय करतोय, तापवल्यानंतर. तापवत असताना सुद्धा हे लगेच मिळतंय का, नाही, तर एकदम मंद गतीने ही अभिक्रिया होते, हळूहळू अशा प्रकारे अभिक्रिया होते. अशा प्रकारे 19 नंबरची अभिक्रिया इथे दिलेली आहे. आता कणांचा आकार जर आपण बघा काय केलं, मग पोटॅशियम क्लोरेट हे जर आम्ही काय केलं की कणांचा आकार लहान केला आणि मग उष्णता दिली, कारण आपण बघितलं की कणांचा आकार जेवढा लहान तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो, म्हणजे अभिक्रियेची गती जास्त असते. तर तसं कणांचा आकार लहान करून अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील अभिक्रियांचा दर वाढत नाही. जरी कणांचा आकार बारीक केला आणि उष्णता दिली तरी ह्या अभिक्रियेचा दर जो आहे तोच राहतोय, बदलत नाही. परंतु ह्याच्याऐवजी जर आपण मग काय केलं की मॅग्नेज डायऑक्साईड, त्याला MnO2 असं म्हटलेलं आहे, मॅग्नीज डायऑक्साईडच्या उपस्थितीत, म्हणजे ह्याच्याबरोबर मॅग्नीज डायऑक्साईड घेतलं नुसतं तर त्याच्या उपस्थितीत काय होतं की जे कॅल्शियम क्लोराईड आहे हे जलद गतीने अपघटन होऊन ऑक्सिजन वायू मुक्त होतो. नुसतं मॅग्नीज डायऑक्साईड याच्याबरोबर घेतला तापवत असताना, तर याच्या नुसत्या उपस्थितीमध्ये, मॅग्नीज डायऑक्साईडच्या उपस्थितीमध्ये काय होतं की पोटॅशियम क्लोराईड हे जलद गतीने काय होते, त्याचं अपघटन होतं, आणि अपघटन होऊन ऑक्सिजन वायू काय होतो, मुक्त होतो. या अभिक्रियेत MnO2 म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईडमध्ये कोणतीही रासायनिक बदल होत नाही. म्हणजे हा जरी बरोबर घेतला असला तर याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. फक्त याची उपस्थिती आहे, या उपस्थितीमध्ये फक्त काय होतंय, हे पोटॅशियम क्लोराईडचा काय होतंय, अपघटन जलद गतीने होते आणि ऑक्सिजन वायू मुक्त होते. मग याच्यावरून आम्ही असं म्हणू शकतो, ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणत्याही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक असे म्हणतात. बघा व्याख्या बघा, ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमध्ये, आता उपस्थिती फक्त कोणाची आहे, तर मॅग्नीज डायऑक्साईड याच्या उपस्थितीमध्ये रासायनिक अभिक्रिया, म्हणजे ह्याची अभिक्रिया होत असताना, पोटॅशियम क्लोराईडची अभिक्रिया होत असताना फक्त उपस्थिती ह्याची उपस्थिती घेऊन ह्याची अभिक्रिया होत असताना काय होतंय की आपल्या अभिक्रियेचा दर बदलतोय म्हणजे काय, जलद गतीने होते अपघटन. परंतु जो पदार्थ आपण घेतलेला आहे जसं मॅग्नीज डायऑक्साईड, त्याच्यामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, म्हणजे ते आहे तसं राहतंय, म्हणून अशा पदार्थालाच उत्प्रेरक असे म्हटलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही याला मला सांगा की पोटॅशियम क्लोराईड जेव्हा अभिक्रिया होत असताना आपण मॅग्नीज डायऑक्साईड घेतोय, याचाच अर्थ उत्प्रेरक कोण आहे, तर मॅग्नीज डायऑक्साईड हे काय आहे, उत्प्रेरक आहे, की त्याच्या उपस्थितीमध्ये पोटॅशियम क्लोराईडची जे अपघटन आहे ते जलद गतीने आम्हाला झालेलं दिसतंय. तसंच अजून एक आपण उदाहरण इथे असं देऊ शकतो की हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याला संज्ञा त्याची H2O2 आहे, याचं जेव्हा विघटन होतं तेव्हा पाणी आणि ऑक्सिजन तयार होण्याची अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते. हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा याचं विघटन होत असताना पाणी आणि ऑक्सिजन ही जी तयार होण्याची अभिक्रिया आहे ही कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते. मग याची गती वाढवण्यासाठी, या अभिक्रियेची गती वाढवण्यासाठी तिथं सुद्धा आपल्याला मॅग्नीज डायऑक्साईडची पावडर टाकल्यावर जलद गतीने हे काय होते, अभिक्रिया तिथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन होत असताना पाणी आणि ऑक्सिजन याची जेव्हा अभिक्रिया उत्पादिते हे तयार होतात, ह्याचं विघटन होऊन, हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन होऊन पाणी आणि ऑक्सिजन जे तयार होण्याची जी अभिक्रिया आहे हे होत असताना कक्ष तापमानाला होतं, पण एकदम कमी गतीनं होतं. मग याच्याबरोबर नुसतं आम्ही त्याच्यामध्ये मॅग्नीज डायऑक्साईड हे उत्प्रेरक टाकलं की ती काय होते, जलद गतीने ही आपल्याला अभिक्रिया तिथं पाहायला मिळते. अशा प्रकारे या उत्प्रेरकाचं काम इथं आहे. तर आपण हे 4 पॉईंट आत्ता बघितले की रासायनिक जे अभिक्रिया आहेत याच्यावरती परिणाम करणारे घटक आपण बघितले. आता माहीत आहे का तुम्हाला, असं विचारलेलं आहे आपल्याला, बघा काय म्हटलंय की पॉईंट नंबर 1 की प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा
अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने असतात. म्हणजे काही रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे तो शीघ्र म्हणजे लगेच जलद गतीने, तर काही एकदम मंद गतीने होतात. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यामध्येही अभिक्रिया तात्काळ होते. आम्ल तीव्र घ्या, ऍसिड किंवा अल्कली आम्लारी या दोघांमध्ये सुद्धा अभिक्रिया होत असताना लगेच होत असते. आपल्या शरीरात विकर म्हणजे एन्झाईम जैव रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतात व शरीराच्या तापमानालाच त्या घडवून आणतात. आपल्या शरीरामध्ये जे एन्झाईम आहेत, विकर म्हणतो आपण त्याला, ते काय करतात, जैव रासायनिक अभिक्रिया जे आहे याचा अभिक्रियेचा दर वाढवतात व शरीराच्या तापमानालाच ते काय होतात, ते घडवून आणतात. शिवाय नाशवंत खाद्यपदार्थ शीत कपाटात जास्त काळ टिकतात. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर तापमानामुळेच कमी होतो. नाशवंत पदार्थ जे असतात ते आपल्याला माहिती आहेत. नाशवंत पदार्थामध्ये घरामध्ये जसं दूध हा नाशवंत पदार्थ आहे. आता दूध आपण बघितलं की जे फ्रीजमध्ये जास्त वेळ टिकतं म्हणजे खराब होत नाहीत, नासत नाही का, कारण तो विघटनाचा त्याचा दर आहे तो कमी तापमानाला काय होतो, कमी असतो. म्हणजे दर काय होतो, तापमानामुळे त्याचा कमी होतो. 6वा पॉईंट असा आहे, पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. भाजी शिजत असताना स्वयंपाक करत असणार बघा आपल्या घरामध्ये, जेव्हा आपल्या घरातल्या स्त्री म्हणजे आई आपली असेल तर ही जेव्हा स्वयंपाक करत असते, या स्वयंपाक करत असताना तेलावरती भाजी लवकर शिजते, पाण्यामध्ये लवकर शिजत नाही. शिवाय 7वा असा आहे, जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. आता अभिक्रिया जी जलद गतीने जर होत असेल तर कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया ह्या फायदेशीर ठरत असतात. रासायनिक जे कारखाने असतात त्याच्यामध्ये ज्या अभिक्रियांचा दर जलद असतो ते आपल्याला रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करत असताना ते फायदेशीर ठरत असतात. 8वा असा आहे, अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. अभिक्रियेचा जो दर आहे हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील काय आहे, महत्त्वाचा आहे. 9वा असा आपण असं म्हणू शकतो की पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणतः ओझोन रेणूच्या निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असते. तर बघा, हा आपण इयत्ता 6वी मध्ये हे ओझोन वायूविषयी माहिती घेतलेलीच आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे की ओझोन वायूचं काम काय आहे की सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत, जी मनुष्य म्हणण्यापेक्षा सगळ्या सजीवसृष्टीला हानिकारक आहे आणि तो जो अतिनील किरण आहे ते शोषण्याचं काम हा ओझोन वायू करत असतो. आता हा ओझोन वायू याचा जर थर कमी होणे किंवा टिकून राहण्यासाठी आपल्याला ओझोन रेणूच्या निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावरती अवलंबून असते असं म्हटलंय. म्हणजे ओझोन रेणूची निर्मिती आणि नष्ट होण्याचा दर याच्यावरती ही प्रक्रिया अवलंबून आहे की ती ओझोन वायू की अतिनील किरणे शोषून घेणे हे अवलंबून आहे. म्हणजे थर कमी होणे, टिकून राहणे कमी कसं होणार आहे, म्हणजे ओझोन वायूची निर्मिती झाली जास्त तर साहजिक आहे जे ओझोनचा जो थर आहे तो टिकून राहणार आहे. निर्मिती नष्ट झाली तर त्याचा थर हळूहळू कमी होणार आहे, ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता यानंतर आपल्याला ऑक्सिडीकरण व क्षपन, त्याला ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ही अभिक्रिया बघायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे बघितलं याचा तुम्ही काय करा, अभ्यास करा, 2-3 वेळा याचं वाचन करा. राहिलेला जो भाग आहे तो आपण काय करूया, पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.